हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल। नया दिन, नई शुरुआत और नई उमेद के साथ चला तर आपण चालू करूया आपला मराठीचं नेक्स्ट लेक्चर। काल आपण शब्दांच्या जाती हा टॉपिक चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण नाम हा आपला टॉपिक झालेला आहे। त्याच्यानंतर आजचा आपला दुसरा आहे सर्वनाम। ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत। त्या सविकारी आहेत 4, अविकारी आहेत 4। सविकारी मध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। अविकारी मध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय। ठीक आहे, नाम आपण झालेला आहे। नामामध्ये आपण पाहिलं होतं सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। सामान्य नामाचे 2 प्रकार आपण पाहिले होते, समूहवाचक नाम किंवा समुदायवाचक नाम, आणि नंतर दुसरा प्रकार होता पदार्थवाचक नाम किंवा द्रववाचक नाम। ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलेलं होतं। त्याच्यानंतर आपला दुसरा जो काही टॉपिक आहे किंवा शब्दांच्या जातींमधला जो काही दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे सर्वनाम। ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे सर्वनाम कशाला म्हणतात, बरोबर ना? नामाऐवजी वापरला गेलेला शब्द म्हणजे सर्वनाम, बरोबर। मग हे जे काही मराठीमध्ये ना एकूण फक्त 9 सर्वनाम आहेत आणि या सर्वनामाचे फक्त 6 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? 6। तुम्हाला माहितही असेल, माहित नसेल तर बघा, आपण घेऊ। बघा, सर्वनाम मलाच दिसत नाही आहे, 1 मिनिट फक्त। सर्वनाम, ठीक आहे, सर्वनाम आपण पाहतोय। सर्वनामाचे एकूण प्रकार आहेत 6, एकूण सर्वनाम आहेत 9। ठीक आहे, बघा कोणकोणते ते आपण बघू। 6 प्रकार बघू आधी। पहिला आपला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम। ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे दर्शक सर्वनाम, त्याच्यानंतर तिसरा आहे संबंधी सर्वनाम, त्याच्यानंतर चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, त्याच्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, लिहिते मी, सामान्य किंवा अनिश्चित म्हणतात त्याला। ठीक आहे, आणि 6वा आहे आत्मवाचक सर्वनाम। लक्षात घ्या, एकूण सर्वनाम म्हटल्यापेक्षा एकूण सर्वनाम 9 आहेत। एकूण सर्वनाम किती आहेत? मराठीमध्ये सगळ्यात छोटा टॉपिक म्हटलं तर हा आहे सर्वनाम। ठीक आहे, मराठीमध्ये फक्त 9 सर्वनाम आहेत आणि ते 9 सर्वनाम या 6 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहे। सर्वनामाचे 6 प्रकार इथेच पाठ करा, ज्यांच्या पाठ नसेल त्यांनी। पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम। झालं, संपलं। सर्वनामाचे प्रकार फक्त किती आहे हो? इतकेच आहेत। त्याच्यानंतर हा पेन घेऊ आपण आता। मग पुरुषवाचक मध्ये कोणता आहे? मी, तू आणि तो। मी, तू आणि तो। पेनचा कलर दिसते की नाही काय माहिती, बघा दुसरा घेऊ। त्याच्यानंतर दर्शक मध्ये हा, संबंधी मध्ये जो, प्रश्नार्थक आणि सामान्य किंवा अनिश्चित मध्ये दोन्ही मध्ये एक म्हणजे 2च आहेत फक्त, कोण आणि काय। आता प्रश्न कसा विचारतात त्याच्यावरती डिपेंड आहे ते, आणि मी तुम्हाला सांगते त्याच्यामधला फरक काढायचा तर। आणि आत्मवाचक मध्ये मी आणि स्वतः, सॉरी, आपण आणि स्वतः आहे, आपण आणि स्वतः, आपण आणि स्वतः। लक्षात घ्या, सर्वनाम एकूण 9 आहेत। सर्वनामाचे एकूण प्रकार 6 आहेत। 6 प्रकार कोणकोणते? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम। या 6 प्रकारामध्ये
9 सर्वनाम विभागलेले आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. बघा 3 4 5 6 7 किती 3 4 5 6 7 8 9 बरोबर. फक्त 9 सर्वनाम आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः एवढंच आहे बरोबर. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला गेलेला शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, त्याच्यानंतर काय म्हणता येईल प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. आणि सर्वनाम किती? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. अशा पद्धतीने पाठ केलं की झालं. किती सोपं आहे हो. काही टेन्शन घ्यायचं काम आहे का? अजिबातच नाही. पण कोणाला वाटते मराठी किती कठीण आहे, किती कठीण आहे. सगळ्यांना सगळे विषय जमतात. काही मुलांना मराठी विषय जमतच नाही. आणि मराठी तर असा जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी असे आमुची मायबोली नाही का. काय सांगावं तुम्हाला. मराठी भाषेचं महत्त्व आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने हा आपला अतिशय जवळचा विषय आणि खूप सोपा आहे. फक्त त्याला व्यवस्थित करावं लागते. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण याचे उदाहरणं वगैरे सगळं व्यवस्थित सविस्तर बघू. बघा सर्वनाम कशाला म्हणायचं मग. तसं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु आपण व्याख्येच्या दृष्टीने तुम्हाला माहिती असावं, थोडीफार माहिती असावी. पेपरमध्ये जर व्याख्या विचारल्या तर तुम्हाला माहिती असावी. बघा नामाची पुनरावृत्ती, हे पुस्तकी प्रमाणित भाषेत मधली व्याख्या बघा. नामाची वारंवार पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय. बरोबर. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जर मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगत आहे. छत्रपती शिवाजी महाराज खूप मोठे महान राजे होते. त्यांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर मला माहिती सांगायची असेल तर मी प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज असे होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले जिंकले वगैरे आपण असं सांगणार आहे का. प्रत्येक वेळेस त्यांच्याबद्दल आपण वेगवेगळे सर्वनाम वापरू. बरोबर. तो, ती, ते अशा पद्धतीने जे काही आपण घेणार आहोत. म्हणजे सरळ सरळ नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळावी यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय. जो शब्द नामाचा प्रतिनिधी म्हणून येतो त्यास सर्वनाम असे म्हणतात. लक्षात घ्या. जो शब्द नामाचा प्रतिनिधी म्हणून येतो त्यास सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामालाच प्रतिनाम असेही म्हणतात. लक्षात घ्या. सर्वनामाला स्वतःचा कोणताही अर्थ नसतो. बघा हे ना तुम्हाला MPSC ला विचारतात. आपण IBPS TCS ला माहित नाही मला, परंतु अशा ह्या ज्या काही व्याख्या आहे ना तिथे विचारतात. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर MPSCच्या लेवलचेच आपले TCS सुद्धा एक्झाम घेत आहे. सोपं काहीही राहिलेलं नाही. सेम झालेलं आहे सगळं, तुम्हाला माहिती असेल तर. त्याच्यामुळे आपल्याला जर रिझल्ट आणायचा असेल तर आपल्याला डीपमध्ये अभ्यास करणं भाग आहे. ठीक आहे. सर्वनामाला स्वतःचा कोणताही अर्थ नसतो. नामाच्या संदर्भातच त्याला अर्थ प्राप्त होतो. मराठी भाषेत सर्वात कमी शब्दसंख्या असणारी शब्दजाती म्हणजे सर्वनाम होय. मराठीमध्ये एकूण मूळ 9 सर्वनामे मानली जातात. त्यामध्ये मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ठीक आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. पाठ करा इथल्या इथे. असं येऊ शकते खालीलपैकी सर्वनामांचा अचूक गट ओळखा. बरोबर. मग मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः आपल्या पाठच पाहिजे. बरोबर की नाही. चला तर मग सर्वनामाचे प्रकार बघूया. सर्वनामाचे प्रकार तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं. सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. मग या पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय बरं? पुरुषवाचक सर्वनाम बघा वक्ता, श्रोता आणि अन्य. म्हणजेच काय? आता समजा मी आहे वक्ता, तुम्ही आहे श्रोता आणि बाकीचे अन्य बसलेले. आता मला जर स्पेशली आता बघा पुरुषवाचक मध्ये ना 3 प्रकार आहे. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. मग त्याच्यामध्ये उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय एवढं लक्षात घ्या. वक्ता, श्रोता आणि अन्य. ठीक आहे. वक्ता, श्रोता आणि अन्य याला पुरुष असं म्हणतात. ठीक आहे. मग त्याच्यात प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक असे 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक कोणाला म्हणतात? बोलणारी व्यक्ती जेव्हा फक्त स्वतःविषयी बोलत असेल
आता मी जर तुम्हाला माझ्याबद्दलच माहिती सांगत असेल, बोलणारी व्यक्ती जेव्हा स्वतःविषयी बोलते तेव्हा त्यांच्यासाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. नंतर आहे द्वितीय पुरुषवाचक. बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्यासाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. प्रथम पुरुषवाचक मध्ये बोलणारी व्यक्ती फक्त स्वतःविषयी सांगते तुम्हाला. द्वितीय पुरुषवाचक मध्ये ज्याच्याशी बोलते म्हणजे दोन व्यक्ती आले, दोन ग्रुप आले, बरोबर. संवादासाठी दोन गट आले, दोन ग्रुप आले, दोन व्यक्ती आल्या. बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्यासाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे द्वितीय पुरुषवाचक. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते. मी जर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीबद्दल माहिती सांगत असेल, आता जसं उदाहरणार्थ मी स्वामी विवेकानंदांबद्दल जर तुम्हाला माहिती सांगत असेल तर त्यांच्यासाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. किंवा तिसरी कोणतीही व्यक्ती, एखादी तुमच्याच क्लासमधली तिसरी मुलगी आहे, तिच्याबद्दल जर मी आता बोलत असेल, तुम्हाला सांगत असेल, तर तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. किती सिंपल आहे. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे वक्ता, श्रोता आणि अन्य यांना पुरुष म्हणायचं. प्रथम पुरुषवाचक म्हणजे स्वतःविषयी माहिती सांगणे. द्वितीय पुरुषवाचक म्हणजे ज्याच्याशी बोलते त्याच्याविषयी. तृतीय पुरुषवाचक म्हणजे ज्याच्याविषयी बोलते त्याच्याविषयी. ठीक आहे. आता बघा, पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामामध्ये येते प्रथम पुरुषवाचक. ठीक आहे. प्रथम पुरुषवाचक मध्ये बोलणारी व्यक्ती फक्त स्वतःविषयी बोलते. जसं आता उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण. जसं आता मी इकडे उदाहरण देते, मी अभ्यास करते. ठीक आहे. मी अभ्यास करते. आम्ही गावाला जाऊ. आम्ही गावाला जाऊ. आपण आज काहीच करणार नाही. आपण म्हणजे मी स्वतःला म्हणत आहे, आपण आज काहीच करणार नाही. म्हणजे मी काम करून खूप थकली. आपण आज काहीच करणार नाही. तुम्ही तुमच्या घरी एखाद्या वेळेस जर एखादा प्रोग्राम असेल आणि तुमच्यावर सगळी जबाबदारी असेल, तुम्ही कामं करून करून खूप थकलात, तुम्हाला आणखी एखादं काम सांगितलं, तुम्ही काय म्हणता, काही वेळेस आपल्याला काही सांगू नका, आपण काही करणार नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही स्वतःबद्दलच बोलता ना, आपण काही करणार नाही, बरोबर. म्हणजे ते हे आपण आहे, बरोबर. मी, आम्ही, आपण. मी अभ्यास करते, त्याच्यानंतर आम्ही गावाला जाऊ. आम्ही म्हणजे काय, आमचा जर ग्रुप असेल, परंतु मी त्या ग्रुपमधली आहे, मी माझ्याबद्दलच बोलते आहे, म्हणून आम्ही गावाला जाऊ. आणि आपण आज काही करणार नाही. म्हणजे बोलणारी व्यक्ती या ठिकाणी फक्त स्वतःबद्दल बोलते आहे. मी, आम्ही, आपण. आता बघा, कारण हा आपण जो आहे ना, आणखी दोन ठिकाणी आपण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण फक्त स्वतःबद्दल म्हटलं आहे, आपण काही काम करणार नाही. म्हणजे हे जे काही आपण आहे ना, हे फक्त स्वतःसाठी वापरलेलं आपण आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. समजत आहे का तुम्हाला सगळ्यांना? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर बघा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते, मग ते फक्त दोन व्यक्ती असेल किंवा दोन ग्रुप असेल, किंवा मी एकटी आहे आणि तुमचा ग्रुप आहे, बरोबर. म्हणजे दोन व्यक्ती आहे, मग ते गट असो, एकटे असो, एक एकटा आणि एक ग्रुप असो. ठीक आहे. बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्यासाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यामध्ये तू, तुम्ही, आपण. बघा, आपण इकडे आहे, आपण इकडे पण आहे. काय म्हटले मी, आपण इथेही आहे, आपण इथेही आहे, परंतु दोघांसाठी वापरलेलं आपण वेगळं आहे. हे फक्त स्वतःसाठी वापरलेलं आहे, हे दुसऱ्यासाठी. तू अभ्यास करणार आहेस का, किंवा तुम्ही अभ्यास करणार आहात का, किंवा आपण अभ्यास केला का, किंवा आपण अभ्यास करू. लक्षात घ्या, वाक्यामध्ये जेव्हा एखादा शब्द असतो ना, तो हा एक शब्द पुढच्या वाक्यावर पण डिपेंड करतो, बरोबर आहे. आपण काहीही काम करणार नाही, आपणास काही सांगू नका, हे एक झालं.
आणि आपण सगळे मिळून अभ्यास करू, आपण अभ्यास करू, बरोबर आहे, ग्रुपने आपण अभ्यास करू. बघा आपली ही अशी मराठी भाषा आहे, या मराठी भाषेचे वेगवेगळे अर्थ निघतात, जसे घेतले तसे अर्थ निघतात, बरोबर. चांगलेही निघतात, वाईटही निघतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. लोक चांगले कमी घेतात आणि वाईटच जास्त घेतात, बरोबर. असो, तो काही आपला विषय वेगळा आहे, तो आपला विषय पण नाही आहे. तर या ठिकाणी तू अभ्यास केलास का, तुम्ही अभ्यास करणार आहात का, किंवा आपण अभ्यास करू, ठीक आहे. तर हे जे काही आपण आहे हे द्वितीय पुरुषवाचक साठी वापरलेलं आहे. त्यानंतर आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती ज्याच्या विषयी बोलते म्हणजे तिसऱ्यासाठी वापरलेलं सर्वनाम ते झालं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. मग त्याच्यामध्ये आहे तो, ती, ते, त्या. तो छान अभ्यास करतो, ती फार सुंदर मुलगी आहे, ते नाटकाचा सराव करीत आहेत, त्या अभ्यास करीत आहेत, बरोबर आहे, किंवा त्या सिनेमाला गेल्या, बरोबर. तो, ती, ते, त्या हे जे काही सर्वनाम आहेत हे येतात तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये. समजलं का. मग सर्वनामाचा पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक, ठीक आहे. समजलं असेल, ठीक आहे. चला, सर्वनामाचा दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम, दर्शकचा जर शब्दशः अर्थ घेतला तर सरळ सरळ दर्शक म्हणजे दाखविणे. दर्शक म्हणजे दाखविणे. एखादी दूरची वस्तू दाखवण्यासाठी किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे दर्शक सर्वनाम. मग त्यामध्ये दर्शक सर्वनामामध्ये बघा हा, ही, हे, हा, ही, हे किंवा ह्या, तो, ती, ते, त्या म्हणजे एक वचन आणि अनेक वचनामध्ये, ठीक आहे. जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा टेबल आहे, हा पेन आहे, इथे जर पुस्तक असलं तर हे पुस्तक आहे, ते झाड आहे, बरोबर. जवळचं असेल तर हा, ही, हे, दूरचं असेल तर तो, ती, ते, त्या, एक वचन आणि अनेक वचनानुसार, बरोबर. आता यामध्ये एक वचन आणि अनेक वचन तुम्ही समजून घ्या. आता तुम्ही काही एवढे लहान नाही, एक वचनाचे अनेक वचन या उदाहरणामध्ये तरी तुम्हाला समजते, बरोबर. ही चेअर आहे किंवा ह्या चेअर आहेत, ते झाड आहे किंवा ते झाडं आहेत, बरोबर. हे, ही म्हणजे काय, हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, एक वचन आणि अनेक वचनामध्ये जवळची वस्तू दाखवण्यासाठी आणि दूरच्या वस्तूसाठी दाखवण्यासाठी. सरळ सरळ दर्शक म्हणजे दाखविणे, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरलेले सर्वनाम म्हणजे दर्शक सर्वनाम, ठीक आहे. बाकी यामध्ये काहीच नाही आहे. त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम, अतिशय महत्त्वाचं सर्वनाम आहे, ठीक आहे. यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत, ठीक आहे. खूप महत्त्वाचा प्रकार संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणारे सर्वनाम म्हणजे संबंधी सर्वनाम होय. मग यामध्ये उदाहरण आहेत जो, जी, जे, ज्या. तुम्हाला यावरती प्रश्न कसे येतात, याच्यावरती प्रश्न कसे येतात. उदाहरणार्थ पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. लिहून दाखवू का, जिच्या हाती पाळण्याची दोरी, किंवा ठीक आहे ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, ठीक आहे. जिच्या तिच्या याला अंडरलाईन केलेली असते किंवा असं सेंटेन्स दिलेलं असते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. सर्वनामाचा प्रकार ओळखा. नक्कीच ऑप्शन मध्ये काय असणार, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. जिच्या तिच्या, ज्याला त्याला, ज्याचे त्याचे, बरोबर. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. उदाहरण आहे ते संबंधी सर्वनामाचं. ज्याला कर नाही त्याला डर कशाला, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, ज्याला त्याला, बरोबर. नंतर जो परिश्रम करतो तो पास होतो, बरोबर. जो परिश्रम करतो तो पास होतो, जो, तो, ज्याला त्याला. जो प्रेम करतो तो कवी होतो, नाही का, माहित असेल तुम्हाला. जो प्रेम करतो तो कवी होतो, जो, तो. किंवा जैसे त्याचे कर्म, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, बरोबर. बघा जो, जी, जे, ज्या, ज्याला त्याला, जैसे तैसे, ज्याचे त्याचे. सरळ सरळ तुम्हाला माहित असेल जर मिश्र वाक्य माहिती आहे ना, बघा सेम मिश्र वाक्य या ठिकाणी आहे. परंतु मिश्र वाक्य सोडून द्या, आपल्याला फक्त जर असं उदाहरण आलं
ज्याला कर, पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, सर्वनामाचा प्रकार ओळखा. मग ऑप्शन दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. नक्कीच आपल्याला उदाहरण येईल ना, म्हणजे उत्तर येईल ना. संबंधी सर्वनाम सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे उदाहरणे याच्यामध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मग प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक सरळ सरळ प्रश्न विचारण्यासाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. फक्त दोनच यांनी प्रश्न विचारला जातो, कोण आणि काय. कोण आणि काय. शिवाजी महाराज कोण होते याचं उदाहरण. प्रश्न विचारण्यासाठी वापरलं गेलेलं सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. उदाहरण आहे कोण आणि काय. मग याचं उदाहरणार्थ इथं दिलेलंच आहे, शिवाजी महाराज कोण होते. शिवाजी महाराज कोण होते. सर्वनामाचा प्रकार ओळखा. मग ऑप्शन असेल संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे, तुमचे नाव काय, तुम्ही काय करत आहात, बरोबर, तुम्ही कुठून आलात याच्यात येणार नाही. फक्त कोण आणि कायनेच प्रश्न विचारला जाईल. फक्त कोण आणि कायने प्रश्न विचारला जाईल, बस संपलं. तिसऱ्या शब्दाने प्रश्न विचारला जाणार नाही. प्रश्न विचारण्यासाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. फक्त कोण आणि कायने प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. बघा दोघांमधला फरक टॅली करू आपण. कोण आणि काय, कोण आणि अरे असं वाटतं हे. ठीक आहे, या ठिकाणी कोण आणि काय आणि या ठिकाणी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. बघा वाक्यामध्ये आलेलं सर्वनाम हे कशासाठी वापरलेलं आहे, कोणासाठी वापरलेलं आहे हे जेव्हा वाक्यामध्ये माहीत नसते तेव्हा त्याला म्हटलं जाते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. बघा प्रश्नार्थक सर्वनामामध्ये फक्त कोण आणि कायने प्रश्न विचारलेला असतो, संपलं. वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते, लक्षात ठेवणं. त्याच्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये हे जे काही कोण आणि काय वापरलेलं आहे सर्वनाम हे नेमकं कशासाठी वापरलेलं आहे हे सांगता येत नाही. म्हणजे जसं आता याचं उदाहरण बघा, काय म्हणू आपण, या टोपी खाली काय लपलेलं आहे, मला या टोपी खाली काय लपलं काही माहित नाही. या टोपी खाली काय लपलं काही माहित नाही. किंवा आपण उदाहरण घेऊयाचं, आता तुम्हाला सगळ्यांना उदाहरण आवडेल की कोण आहे ना, उदाहरण कसे येतात बघा. उदाहरणार्थ प्रेम प्रेम कोणावरही करावे. बघा लाईन थोडी हे झाली आहे. उदाहरण कसं येईल, प्रेम कोणावरही करावे. प्रेम कोणावरही करावे सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. काय लिहिसाल तुम्ही, प्रेम कोणावरही करावे. आता इथं का वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येणार का, अजिबात नाही. वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येणार का, हो नाही येणार. मग असं जर आलं, आता इथं सांगितलंय प्रेम कोणावरही करावे, दगड, वस्तू, झाड, पक्षी, पशु, आई, वडील, बहीण, भाऊ, प्रेम, प्रेमिका, नाही का, प्रेम कोणावरही करावे. म्हणजे या ठिकाणी हा जो काही कोण आहे ना तो असा असेल, लक्षात येत आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांनी रिसिप्टमध्ये काय लिहिले हे फक्त त्यांनाच माहीत. डॉक्टर लिहितात ना आपल्याला, ट्रीटमेंट आपण जेव्हा ट्रीट करतात आपल्याला तेव्हा आपल्याला जे काही हे देतात त्याच्यावरती ते काय लिहून देतात ते फक्त त्या डॉक्टरांना समजते आणि मेडिकलवाल्यांनाच समजते, बरोबर. डॉक्टरांनी रिसिप्टमध्ये काय लिहिलं हे त्यांनाच माहीत, बरोबर आहे. म्हणजे कोण आणि काय हे कसं असणार, या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार नाही. पण ते या ठिकाणी वापरलेलं जे काही सर्वनाम आहे ते नेमकं वाक्यामध्ये कोणासाठी वापरलं हे या ठिकाणी समजणार नाही. म्हणजेच काय, तुझा कुणावर विश्वास आहे, उदाहरणार्थ तुझा कुणावर विश्वास आहे किंवा माझा कुणावरही विश्वास नाही. नेमकं कुणावर नाही हे सांगितलं का, की माझा या आकाशवर विश्वास नाही, शुभमवर विश्वास नाही, या स्वातीवरती विश्वास नाही असं सांगितलं का, माझा कुणावरही विश्वास नाही, बरोबर.
म्हणजे वाक्यामध्ये आलेलं जे काही कोण आणि काय आहे हे कोणाबद्दल वापरलं हे निश्चित सांगितलेलं नसते, म्हणून त्याला म्हटलं जाते सामान्य किंवा अनिश्चित. लक्षात येत आहे ना मग कोण आणि काय मधला फरक. त्याच्यानंतर शेवटचं आहे आपलं आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम. आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम. मग आत्मवाचक आणि स्वतःवाचक मध्ये तुम्ही शब्दशः अर्थ घेऊन घ्या इथे की स्वतःसाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजेच आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम होय. मग यामध्ये दोन येतात उदाहरण म्हटल्यापेक्षा सर्वनाम आपण आणि स्वतः. किती सर्वनाम येतात? आपण आणि स्वतः. मग आता याच्यामध्ये उदाहरण कसे येतात? उदाहरणार्थ तोंडीच सांगते उदाहरण. आपण पंतप्रधान आपणास राष्ट्रसेवक मानतात. आपणास म्हणजे कोणास? आपणास का? बाकीच्यांना का? नाही, स्वतःला. पंतप्रधान आपणास स्वतःलाच, पंतप्रधान स्वतःलाच राष्ट्रसेवक मानतात. पंतप्रधान आपणास राष्ट्रसेवक मानतात किंवा पंतप्रधान स्वतः म्हणजे पंतप्रधान स्वतः नाही येणार, स्वतःचं दुसरं घेऊ, पण हे वाक्य बघा आपणचं. पंतप्रधान आपणास राष्ट्रसेवक मानतात. सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय येणार? बाकीचे ऑप्शन असतील. तर आपणास म्हटल्यानंतर आत्मवाचक किंवा स्वतःवाचक. मी हे चित्र स्वतः काढले किंवा मी स्वतः हे चित्र काढले. मी स्वतः हे चित्र काढले. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण. ती स्वतःहून माझ्याकडे आली. तिला मी बोलावलं नाही, ती स्वतःहून माझ्याकडे आली. बरोबर. किंवा त्याने स्वतःहून मला बोलाविले. जे काय म्हणता येईल ते. म्हणजे या ठिकाणी आत्मवाचक किंवा स्वतःवाचक मध्ये एवढं सांगता येईल की स्वतःसाठी वापरलेलं सर्वनाम म्हणजे आत्मवाचक किंवा स्वतःवाचक. बघा ठीक आहे. हे झाले सर्वनामाचे प्रकार. आपल्या शब्दांच्या जातींमधला सगळ्यात छोटा टॉपिक असं आपण म्हणू शकतो. सगळ्यात कमी शब्दसंख्या. फक्त सर्वनामाचे प्रकार किती आहेत? सर्वनामाचे प्रकार किती आहेत? फक्त 6. बरोबर. आणि ते 6 प्रकार, त्या 6 प्रकारामध्ये फक्त 9 सर्वनाम. ठीक आहे. नामाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याच्यासाठी वापरलेला विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. त्याच्यानंतर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार. त्याच्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. त्याच्यामध्ये मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः आणि मी जे काही उदाहरणं सांगितले ते सगळे उदाहरणं त्यामध्ये येतात. ठीक आहे. संपलं. सर्वनाम इतकंच आहे. आणि तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न असेच येतील. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? सर्वनामाचा प्रकार ओळखा. किंवा आता काही काही पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे की सर्वनामाचे एकूण खालीलपैकी प्रकार किती? खालीलपैकी मराठीमध्ये एकूण किती सर्वनाम मानले जातात? बरोबर. सर्वनाम हा शब्दांच्या जातींमधला अविकारी गट आहे की सविकारी मध्ये येतो? ठीक आहे. ह्या अशा पद्धतीचे प्रश्न येतात. हे तोंडी असे प्रश्न तुम्हाला सुद्धा जेव्हा सुचतील ना तेव्हा तुमचा मराठीचा अभ्यास परिपूर्ण झाला असं तुम्हाला वाटेल. ठीक आहे. चला तर मग भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.